नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तासात म्हणजेच 20 मार्च रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। तसेच काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। पुढील 24 तासात म्हणजेच 20 मार्च रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये भी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागांमध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे पालघर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अमरावतीच्या भागामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। आज रात्रीच्या भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी आज रात्री काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।